देवश्री चक्रधर या यूट्यूब चॅनलवर ऐकत असणाऱ्या सर्व अच्युत गुत्रे श्रोत्यांचे मी हार्दिक स्वागत करतो। आज आपण नांदेड शहरातील सर्वश्रुत असणाऱ्या भक्त श्रीमती अर्चनाताई वाकडे ज्या द्विज गोरक्षण स्थानाच्या सेवेत अविरत कार्य करत असतात व गेल्या 12 वर्षापासून महिलांचा सत्संग घेत असतात। सर्वज्ञ सेवा सत्संग मंडळ त्यांचा आहे आणि त्यांच्या समवेत म्हणजे त्यांच्यामुळेच हे द्विज गोरक्षण हे स्थान आपण वंदन करू शकतो। अशा पंथासाठी अमूल्य असं कार्य करणाऱ्या ताई आज आपल्या समवेत आहेत आणि आज आपल्याबरोबर त्या एक प्रबोधनात्मक संवाद साधणार आहेत। त्यांच्या प्रबोधनाचा विषय आहे गृहस्थांचा आचार धर्म। तत्पूर्वी त्यांच्या देवपूजा वंदनाचा आपण या ठिकाणी दर्शन आणि दर्शनाचा लाभ घेणार आहोत। त्यांच्या देवपूजा वंदनामध्ये प्रसाद तुल्य विशेष आहे। अतिशय पवित्र आणि वंदनीय प्रसन्न मनाला प्रसन्न भावणारे देवपूजा त्यांच्या घरामध्ये आहे। मलाही या ठिकाणी आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटलं। त्यांच्याकडे देवपूजा वंदनामध्ये सर्व प्रसाद तुल्य विशेष आहेत आणि प्रसाद सुद्धा आहे। तेव्हा त्या देवपूजा वंदनाची आपल्याला सर्वप्रथम आपल्याला प्रबोधन करण्या अगोदर ते आपल्याला त्या देवपूजा वंदनाची माहिती देतील। तेव्हा आपण ताईंना विनंती करूया, ताई आम्हाला देवपूजा वंदनाची माहिती सांगा। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम मंडळी। तर आज परत आपल्याशी एकदा संवाद साधण्याचा योग आलेला आहे। आदरणीय पूज्य तपस्वी राजदादा राहेरकर यांच्या आग्रहावरून आणि विषय आहे गृहस्थांचा आचार धर्म। तर त्या अनुषंगाने सर्वात पहिले आपल्यासाठी जी गोष्ट येते, जो आचार आपल्याला करायचा आहे गृहस्थांना, त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या घरी असलेली देवपूजा आणि त्या देवपूजेसाठी आपण कसे प्रयत्न करायला पाहिजे, त्यांची जपणूक कशी करायला पाहिजे आणि थोडीफार का होईल माझ्याकडून जी आतापर्यंत सेवा झालेली आहे ती आपल्या सर्वांना एकदा पाहायला मिळावी अशी दादांची इच्छा होती। त्यांच्या इच्छेनुसार आणि माझ्याकडे असलेली अतिशय महत्वाची नितळ देवपूजा, जो एक माझ्यासाठी खरोखर अभिमानास्पदची गोष्ट आहे, जी माझ्या पूर्वजांकडून मला ठेव मिळालेली आहे। तर तिचा लाभ एकदा आपण सर्वांनी घेतलेला आहे। जेव्हा आपण आदरणीय पूज्य चेतन दादा कपाटे यांनी माझी देवपूजा आपल्या सर्वांना दाखवली होती, तरी परत एकदा योग आलेला आहे। तर दादांची इच्छा आहे, त्या इच्छेनुसार मी आपल्याला सांगू इच्छिते की माझ्या या देवपूजेमध्ये प्रसाद तुल्य विशेष आहेत, क्षेत्रखाज आहे, पिवळ तळली आहे, ह्या 2 भोगरांच्या मूर्ती आहेत, आसन छिन्नस्थळी आहे, आसन छिन्नस्थळी। नुकताच एक काष्ट मला डोमेग्रामचा प्रसन्नतेने मिळालेला आहे, हा काष्ट आणि हा काळा गुढा गोवर्धनचा विशेष, हे 2 आत्मतीर्थ, खडकुली हा नाशिकचा ढगाचा विशेष, यामध्ये गोरक्षणचा विशेष आहे, हे 2 माहूरचे। इकडे हा पाताळ गुंफेतला द्वारकेचा विशेष आहे, हा आपल्या सासू सुनाच्या विहीर मधला विशेष आहे, रुद्धपूर। आणि हे ज्यावेळेस लिंगाचा विशेष आहे माहूरचा, खूप अनेक वर्षापासून हा माझ्या माहेरी होता, तर तो मला मिळाला। हा पान टेकण्यातला विशेष, पान टेकण्यातला विशेष आणि हे 2 वस्त्र प्रसादांचे 2 आणि हा भांडवेदांचा विशेष, हा भांडवेद काळा गुढा आणि याच्यामध्ये या कळशीमध्ये छिन्नस्थळी दत्तात्रय प्रभूचे माहूरचे विशेष आणि गोरक्षण, अशी प्रसन्न देवपूजेचा मला लाभ झालेला आहे। तर ती आज आपल्या सर्वांना दाखवताना मला खरोखर आनंद वाटत आहे आणि आपल्या सर्वांनाही या गोष्टीपासून काही लोकांना प्रेरणा मिळावी अशी सुद्धा एक इच्छा आहे। त्या कारणामुळे आज आपल्याला ही देवपूजा दाखवण्याचा योग आलेला आहे। दंड हा प्रसाद, वस्त्र प्रसाद, हा 2 वस्त्र प्रसाद। व्रजे प्रसिद्धं नवनीत चौर्यं चौरात् गोपांगनानाथ दुकूल चौर्यं अनेक जन्मार्जित पाप चौर्यं चौराग्रगण्यं कृष्णं नमामि, चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। दंडवत प्रणाम मंडळी।
आदरणीय पूज्य तपस्वी राजदादा राहेरकर यांचे YouTube चॅनल आणि गेल्या वर्षभरापासून अनेक YouTube चॅनलद्वारे लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक भक्तजनांना जो काही ब्रह्मविद्येच्या संबंधित लाभ झालेला आहे, तर मला वाटतं एक प्रकारची ही एक पर्वणीच होती सर्व आपल्या महानुभाव पंथीयांसाठी. आणि खरोखर जे जे YouTube चॅनल हे सर्व कार्य अगदी निष्काम भावनेने करत आहेत त्या सर्वांचं आणि आदरणीय पूज्य तरडगाव निवासी मोठे बाबाजी यांचं मी आभार मानते. कारण त्यांचे बरेचसे त्यांचे शिष्य मंडळी सुद्धा हे कार्य करत असतात. जसं बाबांचंही लोकांना शिक्षित करण्याचं कार्य आहे तीच धुरा पुढे घेऊन ही मंडळी सुद्धा करतायत. मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांनी मला आज हे 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. मी त्या पात्रतेची नाही, कारण इथे पुष्कळ साधू मंडळी, ज्ञानी संत मंडळी आणि ही सर्व असताना आपण काही सांगणं, तर त्यामुळे मग दुसरा कुठलाही ब्रह्मविद्येचा विषय न घेता मी म्हटलं की चला आपण आपल्या वासनिकांबद्दलच त्यांनाच काहीतरी संबोधित करू. आणि मीच माझ्या मते हा विषय निवडलेला आहे. कारण की ठीक आहे, जी ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना हे सर्व माहीत असेल, परंतु माझ्यापेक्षाही जी लहान मंडळी असेल किंवा काही जण परंपरेने उपदेशी घराण्यातली असतात त्यांना माहित असते की आम्ही भवाळाव म्हणतात, परंतु आपण ग्रहस्थ आपण कसं आचरण करायला पाहिजे, आपली अस्तिपरी काय असायला पाहिजे ही कधी कधी सांगितल्या जात नाही. आणि आपण जेव्हा खंत व्यक्त करतो की साधू मंडळी आम्हाला काही सांगत नाही, तर मंडळी असं आहे की ज्यावेळेस आपण विचारू तेव्हा ते सांगत असतात. मग आपल्याला तो प्रश्नच पडत नाही की आपण काय विचारायला पाहिजे. तर त्यासाठी आज थोडंफार मला काही जे समजतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी मायपोट करून माझं काही कमी जास्त चुकलं तर मला मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती आहे. आणि माझी पात्रता नसतानाही मी आपल्याशी संबोधन करत आहे, त्याबद्दल मी सर्व संत महंत भिक्षुक मंडळीची माफी मागून 2 शब्द सांगायला सुरुवात करतो. तर मंडळी, आज आपण गृहस्थाचा अर्थात वासनिकाचा आचार धर्म या विषयावर थोडस बोलणार आहोत. वासनिक म्हणजे ज्याला अनुसरणाची वासना आहे, ज्याला एक निकी वासना आहे, ज्याला काही कारणामुळे त्याला परमेश्वर कळाला पण काही कारणामुळे जो अनुसरू शकत नाही त्याला वासनिक म्हणायचं. त्याही पेक्षा अजून आपल्याला जर असं याहीपेक्षा कुठली व्याख्या माहित कोणाला असू शकते तर ती त्यांनी नंतर उद्धृत केली तरी चालेल. तर मंडळी, आपण ही कशासाठी, सर्वात पहिले तर आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की ही सृष्टीची रचना परमेश्वराने का केली. वासनिकाचं प्रत्येक कर्तव्य आहे की माझा धर्म कोणता आहे, मी धर्म म्हणजे अर्थात पंथ आपला कोणता आहे, महानुभाव पंथ. आणि या पंथामध्ये फक्त या एकट्याच महानुभाव पंथामध्ये जीवाला मोक्षाची गरज आहे हे सांगितलेलं आहे. बाकी इतर मी सर्वच धर्मग्रंथ जवळपास वाचलेले आहे, तर तिथे कुठेही मला मोक्षासाठी तुम्ही झटा असं सांगितलेलं मला आढळलेलं नाही. तर आपल्या या महानुभाव पंथामध्ये आपण ज्यावेळेस आपण सुशिक्षित आहोत, ठीक आहे, काही लोक अशिक्षित असतात, अडाणी असतात, परंतु जी शिकलेली लोक आहेत, जी आपली मुलं आहेत किंवा आपण त्यांना आपण सांगू शकतो का, तर ही माहिती आपल्याला सुद्धा असणं गरजेचं आहे. तर मग सर्वात पहिले तर मंडळी, कदाचित काही लोकांना पटणार नाही, पण मी म्हणते की आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वराने सृष्टीची रचनाच का केलेली आहे, त्याला काय गरज आहे हे सगळं निर्माण करण्याची, हे सगळं एवढं मोठं प्रपंच, याची रचना, याचं हे देवता यांचं कार्य, जीव त्याचं कार्य. तर हे जे
आपल्या परमेश्वराला काय झालं की जेव्हा सर्व जीव तमाच्या मायेच्या तमविभागात सुख दुःख विरहित पडलेले असतात आणि मग आपल्या जवळील आनंद जीवाला द्यावा अशी परमेश्वराला इच्छा झाली. त्यामुळे कारण की देवता तर नित्यबद्ध आहेत, ते त्यांच्या स्वानंदात निमग्न आहेत आणि प्रपंच जड आहे. हे दोन तर अधिकारी नाहीत, मग कोण आहे तर जीवच सर्वाधिकारी आहे. परंतु अविद्या दोषाने युक्त आहे, अविद्या दोषाने युक्त आहे आणि त्यामुळेच तो आनंद ग्रहण करू शकत नाही. आणि मग जर परमेश्वराला त्यांचा आनंद आपल्याला द्यायचा असेल आणि जीवाला जर द्यायचा असेल तर मग ती अज्ञान आणि अविद्या नष्ट करावी लागेल. मग ही नष्ट करण्यासाठी त्या अपात्र जीवांना पात्र करावं लागेल, त्या सर्व अपात्र जीवांना पात्र करावं लागेल. आणि मग त्यावेळेस परमेश्वर आपला सुखानंद देऊन आपल्या जीवाचा आपला आत्मोद्धार परमेश्वर करून देतात. मग हे करण्यासाठी आपल्याला ज्या स्टेप्सनी जायचं आहे, ज्या पायऱ्यांनी जायचं आहे, ती पायरी म्हणजे जे आपल्याला आपले जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या साधनदाता अवतार, ज्या अवतारांनी आपल्याला अस्तिपरी म्हणजे आपण कसं वागायचं, काय करायचं, अस्तिपरी म्हणजे आचार, तर हे आपण काय करायला पाहिजे, याचे विधी कुठले, निषेध कुठले, याचे ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी असन्निधान धर्म जो आहे, म्हणजे सन्निधान म्हणजे स्वामी असतानाचा धर्म, असन्निधान म्हणजे आता स्वामी नाही, तर असन्निधानात आपण काय करायला पाहिजे तर हे चतुर्विध साधन. असन्निधानातला धर्म कुठला आहे तर चतुर्विध साधन आहे, स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षु. मग आता आपण देवानी सांगितलेलं आहे आमच्या स्वामींनी येथीच्या नामापासून का येथीच्या स्थानापासून वेद. मग आता सुरुवातीला स्थान येतं मंडळी, सुरुवातीला स्थान येतं. मग ते स्थान म्हणजे सर्व स्थान आणि आपल्या घरी असलेली देवपूजा जी आता आपण सर्वप्रथम पाहिलेली आहे. देवपूजा आपल्या घरी वासनिकाचं कर्तव्य आहे. आपल्या घरी असलेली देवपूजा आपण तिची कशी सेवा करतो, तिची कशी व्यवस्था ठेवतो, जपणूक कशी करतो. कारण जर का हे आपण परंपरेत पाळलं नाही, परंपरा ही पाळली नाही, ती देवपूजा आपण आपली तिथली स्वच्छता टापटीप, असं नाहीये की काही लोक दररोज स्नान घालणारे असतील देवपूजेला आणि काही लोक वर्षभर बघणारे नसतील, असा विरोधाभास पाहण्यात येतो. परंतु मंडळी आपल्याला मी सांगू इच्छिते की जर आता काही लोकांचं म्हणणं असं असते, बऱ्याच ज्यांचा अभ्यास जास्त झालेला आहे ते म्हणतात की देवपूजेची गरज काय, किंवा आता परवाच काही लोक मला आंबाईला भेटले होते, देवपूजे पुढेच ताट ठेवल्यामुळे देवग्रहण करतो का. मग मंडळी जर आपल्याला आपल्या मुलांना वळण लावायचं आहे तर तुम्ही त्यांना पहिलीतल्या मुलांना डायरेक्ट 10वीचा अभ्यास सांगू शकता का, आपण त्यांना सांगू शकतो का. तर यासाठी ही परंपरा जपण्यासाठी आपली जी पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली ही जी ठेव आहे, आज आपण घेतो म्हटलं करोडो रुपये दिले तरी प्रसाद किंवा महत्वाचे विशेष आपल्याला मिळणार आहेत का, याचा आपण विचार करायला पाहिजे. सर्वांनी हे जाणून घ्यायला पाहिजे की देवपूजा म्हणजे देव नाही, देवपूजा हे एक साधन आणि हे आपल्याला आपल्या मुलाबाळांना सांगता आलं पाहिजे. आणि मग त्या साधनाच्या मार्फतच आपल्याला जायचं आहे ना, एकदम तर निराकाराची भक्ती होणं शक्य नाही. मग त्यामुळे मग आपल्याला हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली त्रिकाळ पूजा अवसर, कारण आमच्या स्वामींना सुद्धा 22च्या त्रिकाळ अवसराचा अभिमान होता. स्वामी म्हणतात आता 22चा देव होईल. तर मग जेव्हा आपण सकाळचा म्हणजे पहाटे देवपूजा उठवली त्यावेळेस आपण आपल्या जणू काय आपल्या डोंबिवरांची आमच्या स्वामीची लीला आपण आठवायला पाहिजे की तिथे ज्यावेळेस स्वामींचा सकाळचा पूजा अवसर व्हायचा, स्वामी उठायचे कसे, नागदेवाचार्यांच्या वक्षस्थळावर आपल्या श्रीचरणाचा अंगठा ठेवायचे कसे आणि ती नागदेवाचार्यांना त्यामुळे होणारा आनंद कसा होता, ह्या लीला आपल्याला आठवल्या जातात. आणि स्वामींना 22च्या पूजा अवसराचा अंगीकार होता. निदान आपल्या 1000 प्रयत्नातला एखादा तरी लेखी लागेल. त्यामुळे आपल्याला प्रातःकाळचा पूजा अवसर, दुपारी 12चा आमचे श्री दत्तात्रय प्रभू पांचाळेश्वरी महाराज दररोज 12 वाजता भोजनासाठी येतात. आपणही ती लीला आठवण करून आपण दररोज 12ला देवापुढे उपहार ठेवून
आपल्या देवपूजेपुढे उपहार ठेवून आरती धूप करून एखादी आरती म्हणणे आणि त्याचप्रमाणे सायंकाळचा पूजा अवसर. आणि याच्या मागे दुसरं एक स्वामींचं वचन आहे. देवांनी सांगितलं, आमच्या देवांनी सांगितलं, सगळे आवे दुपारी तिन्ही चुकवावी. तर या तिन्ही वेळेला जर आम्ही पूजा अवसर आमच्या घरातला करत असू, आपोआपच आम्ही आमच्या देवपूजेसमोर असू, बाहेर सहसा जाण्याचा प्रसंग येत नाही. आणि मंडळी वासनिकाच्या तोंडात ज्यावेळेस आपण प्रवास करत असू किंवा रस्त्यात कुठे जात असू तर सतत नामस्मरण असलंच पाहिजे. कारण ती सवय असली तरी, कारण काय सांगितलेले देवानी की तुमच्या तोंडात जर नाम असेल तर तुम्हाला आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट की कुठली बाहेरच आपल्याला काही होत नाही. आपल्या शरीराची आणि कुठे ऍक्सिडेंट होत असेल, कुठे काही कमी जास्त असेल तर ती कुठलंही संकट येणार नाही. कारण नामाचे जे 10 टाय सांगितलेले आहेत, नामाच्या 10 टायानुसार नाम येते विघ्नहरी, नाम पडते आता घरी, नाम साह्य करी. त्यामुळे आपण ज्या वेळेला आपण रस्त्यावर असू, रोडवर असू, आपल्या तोंडात आपलं स्मरण चालूच असायला पाहिजे. आणि जे आपल्याला असं म्हटलेलं आहे की निरक्षीर निवर्ती तया महानुभाव, तया महानुभाव बोलती. तर आपल्याला निरक्षीर निवडता आलं पाहिजे आणि हे समजून घ्यायला पाहिजे की मुक्तीमध्ये कसा फरक आहे. त्या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत त्या अन्य धर्मामध्ये, त्या वेगळ्या आहेत आणि आपल्या आत्यंतिक मोक्ष हा वेगळा. त्यामुळे आपण आपल्या मुलांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक वासनिकाला त्याला लीळाचरित्र त्याला माहित असायलाच पाहिजे. त्यांच्याकडे सूत्रपाठ अर्थसहित ग्रंथ असायलाच पाहिजे. आपल्या जो असणारे 3 महत्वाचे ग्रंथ हे तर प्रत्येकाकडे असायला पाहिजे. लीळाचरित्र, सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. दृष्टांतपाठ याच्यासाठी की त्याच्यात जे 114 दृष्टांत दिलेले आहेत ते दृष्टांत आपण समजून घेऊन प्रत्येक जीवाला समजायला पाहिजे की हा दृष्टांत त्याच्यात दार्शनिक असते, ते म्हणजे काय सांगण्यामागचा उद्देश काय आणि त्याच्यातून घ्यायचं काय हे समजलं जाते. त्यामुळे हे 3 ग्रंथ महत्वाचे प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे. हा लीळाचरित्रातली भाषा समजत नसेल तर त्याचा जो मराठीत अर्थ येतो ते चरित्र घ्या, पण हे आपल्याला गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जो विधी सांगितलेले आहेत तर विधी आणि निषेध सुद्धा म्हणजे जे करायचं नाहीये, जे आपल्या स्वामींनी सांगितले जे करायचं नाही ते करायचं नाही, त्याचा त्याग करायचा, शक्यतोवर आपल्याला ते पाळता आलं पाहिजे. आणि विधी जे आहेत मंडळी आपले सकाळपासूनचे विधी आहेत. आपण प्रातःकाळी 3 ते 6 मध्ये आपलं स्मरण झालंच पाहिजे. नाही होत असेल मान्य आहे, 4ला तरी करा, 5ला तरी करा, पण 6 पूर्वी तुम्ही अर्धा तास तरी देवाला आठवा. कारण देवाने सांगितलंय की त्यावेळेस आम्ही जीवाला चिंतन करतो. बाईचा विचारतात की आम्ही बाबा ते चिंतू, बाबा कवना ते चिंती, बाई हे सकळ जीवा चिंती. मग ज्यावेळेस परमेश्वर आपलं चिंतन करायलेले असतात त्यावेळेस जर आपण त्यांना आठवलं तर नक्की आपला देवाचा हृदय संवाद होईल की नाही. मग हे आणि त्यावेळेस जो सर्वज्ञ आहे त्याला आपल्याला आपल्या सगळ्या चिंता, आपल्या मनातले दुःख, आपल्या ज्या काही गोष्टी असतील, जो परमेश्वर मुक्तीदाता आहे तो काय देऊ शकत नाही बरोबर, सगळं तो देऊ शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला, मला असं नाही म्हणायचं की सर्वांनी देवी देवतांचा त्याग करायचा, पण जे महानुभावपंथी असतील, ज्यांच्या घरी परंपरेनं आहे किंवा जे महानुभाव पंथ ज्यांनी स्वीकारलेला आहे त्यांना जर एवढं मोठं भेटलेलं आहे, एवढं अनर्घ रत्न मिळालेलं आहे, त्यांना खाली जाण्याची काही गरजच नाही. कारण कर्मवशेत जीव सकळही पावे, कर्मवशी जीव सकळ. देवाने सांगत, आमच्या स्वामीचं वचन आहे, तुमच्या कर्मानुसारच तुम्हाला मिळत असतं. आणि ज्या देवता असतात त्या अतिशय आवेशाने आपल्याला दुःख भोगवत असतात. मग जर इथं जर तुम्हाला परमेश्वराची भक्ती असेल, अनन्य भाव असेल तर तिथं काहीतरी दगडाचा घाव काट्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि याची प्रचिती प्रत्येकाला आलेली आहे, कारण आपला पंथच प्रतीती पंथ आहे. आपला हा पंथ प्रतीती पंथ आहे. त्यामुळं आपण या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जसं स्वामी, जसं गोपाळकृष्ण महाराजांनी सांगितलेलं, अनन्य चिंतयतो मायुजना परिपासते तेशा नित्यभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यं म्हणणे. एवढं
देवानं वचन दिलेलं आहे, मग कशाला घाबरायचं कारण नाही. बघा ना, एका श्री चक्रधराच्या नावावर आपल्या पंथातील सर्व जेवढे साधू संत आहेत त्यांचे आश्रम कसे चालतात. किंवा मी असं पाहिलेलं आहे की काही म्हणजे काही फॅमिली अशा मी जवळ पाहिलेली आहे की जे अन्य होते पण त्यांनी उपदेश घेतल्यानंतर त्यांची गरिबी सुद्धा दूर झालेली स्वतः मी डोळ्यानं पाहिलेली आहे, अनुभव घेतलेला आहे. आणि काही जरी झालं तरी आम्ही स्वामींचा आमचा दृष्टांत आहे ते धड तुटल्या मुलाचा की ती आपल्या पायाला मुलं चिटकतो ना, त्याला ओढून काढल्यानंतर त्याचं ते खालचं तिथं चिटकून राहतं. तसं जर जीवाला परमेश्वरा अधीन राहिलं, कारण देवाने सांगितलं जीवे परमेश्वरा अधीन व्हावं, मग आपलं काय करायचं, आपल्या देहाचं काय करायचं, आपल्या जीवाचं काय करायचं ते आमचे स्वामीच ठरवतील. त्यांच्यावर सगळं ढकलून द्या, त्यांच्यावर सोपून द्या, मग बघा तुम्हाला अनुभव येतो की नाही. आता आपण देवपूजा वंदन ज्यावेळेस करतो मंडळी, देवपूजा वंदन करत असताना शक्यतोवर आपल्याला आपल्या घरचे विशेष आणि त्यांची ओळख असायला पाहिजे. तुमच्या घरी प्रसाद असतील तर प्रसाद कुठले आहेत माहित नसले तर ठीक आहे, परंतु जयातेची वंदी जे तयाचीची वाणी जे म्हटलेले तर हे जे विशेष आहे त्या प्रत्येक अवताराच्या सेवा संबंधाला माझा नमस्कार असं म्हणून पटकन असं डोकं टेकून नाही, अगदी शांत चित्तानं त्रिवार वेळा वंदन करणे. खाली डोकं विशेष कपाळाला असा लावायचा नाही. खाली काय मी असं पाहिलेलं की खूप लोक असं नेतात विशेष, असं न करता आपलं डोकं खाली न्यायचं, कारण ती नम्र भाव आपल्यामध्ये असायला पाहिजे. कारण आपण परमेश्वराशी संबंधित विशेषाला वंदन करत आहोत. तर हे वंदन करत असताना आपल्याला त्या अवताराची ओळख असणे गरजेचे आहे. नाहीतरी परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधाला माझा दंडवत त्रिवार वेळा आपण ते विशेष ते प्रसाद यांना आपण दंडवत करायला पाहिजे. त्याचप्रमाणे मंडळी आपण हे करत असताना जर ज्यांच्या गावामध्ये स्थान असतील किंवा जवळपास स्थान असतील त्यांनी आवर्जून आठवड्यातून एकदा नाहीतर 15 दिवसाला तरी एकदा पण आपल्या गावातील स्थान वंदन करायला जायलाच पाहिजे. तुम्ही जर गेला नाही तर ज्यावेळेस तुमची वस्तू समजा एखादा कोणाचा तरी प्लॉट आहे, आज ही पंथात काही स्थानांची अवस्था आहे. आता परवा मी शहागडचं टाकलं होतं, काही लोक मला असे म्हटले की आपल्याला स्थान वंदन करायला मिळतं तर आपल्याला काय करायचंय. पण जर तुमची वस्तू आहे, आता एक उदाहरण देते मी तुम्हाला की जर एखादा रिकामा प्लॉट आहे कोणाचा, तिथले मालक येत नाही, मग तिथे काय होते त्या प्लॉटचं, त्याची कचरा कुंडी, लोक तिथे कचरा करतात आणि काही दिवसानंतर काय होते की मग अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. कोणी थोडं अलीकडे सरकवतात, मग कधी तर पूर्ण ढाकल्या जाते. हे तर सगळं सर्वांना माहित आहे. मग आता नांदेडच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते, आपली काय झालं काय नाही त्याच्याबद्दल मागच्या गोष्टीचं काही काढायचं नाही, परंतु आपलं स्थान आहे आपण जायलाच पाहिजे. तुम्ही जर नाही गेले तिथं स्थानावर तर मग तुम्हाला त्याची गरज नाही असं दिसते. मग त्याचमुळे जर तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरात स्थानं असतील तर त्याची जपणूक करणं, त्याची स्वच्छता राखणं हे आपलं कर्तव्य आहे. आज मी इथं नांदेडला राहते, गुरुद्वारा आहे नांदेडला. पहा तुम्ही तिथे सगळे भक्त मंडळी स्वच्छता करत असतात, तसं आपण का बरं करत नाही. आपल्या वासनिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. आपल्याला जर वेळ असेल कधी तर आपण हातात झाडू घेऊन आपल्या गावातलं जे मंदिर असेल, आपल्या परिसरातलं जे मंदिर असेल किंवा आपण कधी परमार्गाच्या भेटीला गेलो तर आपली काहीतरी तिथे मदत झालीच पाहिजे. कारण आपल्याला आता तर स्वामींचं सन्निधान नाही, देवानं तर दास्य मोचक सांगितलेलं, दास्य मोचक म्हटलं, परंतु आता सन्निधान नसताना सन्निधानी थोडंफार का होईना काही ना काहीतरी दास्य आपल्या हाती लागलं पाहिजे. त्यामुळे तुमचे काही ना काहीतरी तर नाश होईल ना कर्म कुठले तरी, नाही जरी समजा तरी आज्ञा पालनाचं गुंत लागेल. त्यासाठी आपण हे करायला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आपण आषाढी देवपूजा वंदनाला इतरत्र खूप ठिकाणी जातात, मला माहित आहे मी पण महिला मंडळ घेऊन जात असते, तर अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो आपल्याला घाई असते, परंतु ती घाई असताना सुद्धा आपण ज्यावेळेस आपल्याला चहाचे कप दिल्या जातात किंवा जेवण दिल्या जातं
किंवा नाश्ता दिला जातो, तर ते आपण खाल्लेलं उच्चिष्ट किंवा त्या प्लेट्स, त्या कप, त्या आपण तसंच सोडून न जाता आपण ते तिथल्या बाबांना कोणाला विचारून ते व्यवस्थित तिथे टाकून दिलं पाहिजे, साफ केलं पाहिजे. कारण आपली घाण त्यांना साफ करायला लावणं हे योग्य नाही. आणि ज्या ज्या वेळेस आपण प्रत्येकानंच आपण आपलं जे कर्तव्य आहे की तीर्थस्थान वंदन करायला जाणे, हो, जसा हा आपला नित्यविधी आहे, दररोजची देवपूजा करणे, आरती करणे, त्याचप्रमाणे आपण तीर्थस्थान वंदन करायला जाणे हे आपलं ठरलेलंच असायला पाहिजे. वर्षातून किंबहुना 3 वेळेस, ठीक आहे, नाही झालं 2 वेळा तरी जा, 2 वेळा नाही झालं 1 वेळा, पण हे ठेवायलाच पाहिजे. आणि ते करत असताना दरवर्षी नवीन नवीन आश्रमांच्या भेटी घे, तिथं आपल्याला यथोचित जी घडल ती क्रिया करता आली पाहिजे. आपण काय करतो, घाई करतो, लक्ष देत नाही. मंडळी त्यांच्याकडे सगळं भिक्षेच आलेलं असते, आपण त्याचा विचार करायला पाहिजे. तीर्थस्थान वंदन करायला जात असताना किंवा नवीन मार्गात आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपण तिथली त्यांची श्रेष्ठता आपण वर्णन करावी. तिथं जाऊन इतर लोकांची तुलना, तिथं जाऊन दुसऱ्यांचं मोठेपण हे नाही करायचं. तिथं जाऊन त्यांचीच आपण सेवा करावी, त्यांचीच प्रशंसा करावी, स्थानाची स्वच्छता करावी. आणि हे करत असताना आपल्याला त्या स्थानवंदन करत असताना तिथली लीला माहित असणं आवश्यक आहे. नसेल तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ती लीला तिथं असणाऱ्या कुणाला विचारू शकता. आणि जर तुम्हाला तळमळ असेल ना तर ही गोष्ट परमेश्वर घडवून आणणार. तुमची तळमळ नक्कीच पोहोचते, परंतु ती असावी लागते. कारण एकदा मी तुम्हाला सांगते, काही लोक असे आहेत ना, आम्ही परभणीला असताना माझ्या मिस्टरांचे मित्र आले होते, भोकरदन परिसरातले माझ्या घरी आले होते. ज्यावेळेस त्यांनी माझी देवपूजा वगैरे बघितली, त्यांना इतकं प्रसन्न वाटलं. ते म्हटले की आम्ही पण आहे भोवाळ, पण आम्हाला हे माहितच नाही म्हणे, आम्हाला हे काही माहितच नाही म्हणे, असं असते म्हणून. तर मग त्यांना खूपच छान वाटलं. कारण ते म्हटले एवढी छान आरती असते का, तुम्ही हे करता का. त्याने मी देवपूजेला स्नान घालू लागली तेव्हा ते आले. मग स्नान घालताना आपल्याला जर 5 वस्तू मिळाल्या, दही, दूध, तूप, मध आणि साखर, पंचामृत मिळालं तर आपण त्याने घालायचा प्रयत्न करावा. नाही मिळालं तरी चालते, आपण दही दूध घेतो, दही नसेल तर दूध घ्या, परंतु विधिवत यथायोग्य देवपूजेला स्नान आपण घातलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साष्टांग दंडवत विधी एक महत्वाचा आहे जो आपल्यामध्ये आहे. आपण आपल्या देवपूजेपुढे आपण स्नानाला जाऊ तेव्हा आपल्याला दंडवत घालता आले पाहिजे. दंडवत न घालणारे खूप लोक मी पाहिले, परंतु आपण दंडवत नाही घातले तरी आमच्या देवांनी सुद्धा आपल्याला पूजा अवसर जेव्हा आपण आठवतो, बाईचा राशी दंडवत घालायचा, नागदेवाचार्य घालायचे. आणि आमच्या स्वामींचं वचन आहे आम्ही वाईट होती, यामुळे कर्मनाश होतो की नाही ते मला माहित नाही, परंतु दंडवत घातल्यामुळे आपली नम्रता परमेश्वराच्या ठिकाणी दिसते हे नक्कीच आहे. आणि ज्यावेळेस भिक्षुक भेटतात आपल्याला ते सुद्धा भेटीचं एक विधान आहे. भिक्षुकांना सुद्धा नम्रतापूर्वक आपण दंडवत घातला पाहिजे. आपल्या घरी आलेल्या भिक्षुकांची आपल्याला होईल तशी यथायोग्य सेवा झाली पाहिजे. तुम्ही नाही कराल तर मग तुमच्या मुलांवर ते संस्कार होणार नाही. तुम्ही जर दुर्लक्ष कराल तर ते बघणार नाही. आणि आपल्याला ते माध्यम आहे, जसं चतुर्विध साधन सांगितलं, स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक हे आपल्यासाठी माध्यम आहे. आणि तुम्ही जर तुमच्या पंथातील भिक्षुकाचा आदर नाही करणार आहे तर मग तुम्हाला 4 लोकात खाली पाहायची वेळ येईल. त्यामुळे आपल्याला आपल्या भिक्षुकांचा आदर करणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर मग मुलांवर संस्कार म्हणजे ठसा उमटवणे, आणि तो जर आपण नाही उमटवत असेल तर मुलांजवळ काय साधन राहील मला सांगा. आधी देवपूजेबद्दल 1000 प्रश्न विचारणारे मुलं झाले, प्रसादाबद्दल 1000 प्रश्न विचारणारे झाले, वासनिकाबद्दल झाले, भिक्षुकाबद्दल झाले. मग तुम्ही जर ते नाही करणार तर त्यांच्यात रुजेल कसा. मग ते रुजण्यासाठी, घरी येणाऱ्या सुनांना कळण्यासाठी, आपल्याही पळ पाहुण्यांसाठी आपल्याला हे करणं दाखवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही घरामध्ये मी असं पाहिलेलं आहे की फोटोंना हार घातलेले असतात. फोटो म्हणजे अंधार
फोटो म्हणजे देव नाही एवढं लक्षात राहू. आपल्याला फोटो याच्यासाठी दाखवायचे आहेत की आपल्याकडे जे अन्य पाहुणे येतात, अन्य लोक येतात, त्यांना कळण्यासाठी आपल्याला फोटो हे दाखवायचे आहेत. फोटो म्हणजे स्मरणात आठवणारे नाही एवढं लक्षात राहू द्या. मला बऱ्याच जणांनी असं सांगितलेले की चक्रधर स्वामींचा जो फोटो दाखवला जातो ते व्याघ्रपुली केळवाडीला आम्ही ते आठवतो. असं मी ज्यावेळेस सत्संग घेते कधी कधी खेड्याला घेण्याचा योग आलेला आहे, परंतु ती आठवायचं नाही. कारण आपल्याला आठवण्यासाठी मूर्ती ज्ञान सांगितलेलं आहे. आपण जेव्हा स्मरण करतो त्या स्मरणामध्ये आपल्याला चतुर्विध स्मरण घडलं पाहिजे. नाम, मूर्ती, लीला आणि चेष्टा, आणि ते सुद्धा दुःखपूर्वक, चतुर्विध दुःखपूर्वक स्मरण आपलं झालं पाहिजे. निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि अर्थ. तर हे जे चतुर्विध दुःख आहे कदाचित वेळेअभावी करणं होणार नाही, परंतु मूर्ती ज्ञान तर आपण आठवू शकतो. सूत्रपाठाच्या पोथीमध्ये मूर्ती ज्ञान सांगितलेलं आहे, ते मूर्ती ज्ञान आपण आठवायचं. 5 अवताराच्या लीला आठवायच्या, गोपालकृष्ण महाराजाच्या, दत्तात्रय प्रभूच्या, चक्रपाणी महाराजाच्या, गोविंद प्रभूच्या आणि स्वामींच्या ह्या लीला ह्या माहीत करून घेणं गरजेचं आहे. कमीत कमी एक तरी लीला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ती पूर्ण लीला आपण आठवून स्मरण करायचं. आणि कारण प्रमाण शून्य ते गोसावी यांच्या लेखी न लगे असं वचन आहे, असं नागदेवाचार्य बोलले. मग जर तुमचं नुसतं जर तुम्ही मनी ओढत असाल वाया जात नाही, कारण स्वामींनी सांगितले तर केलेली क्रिया वाया जाणार नाही. परंतु जरी तुमचं यथायोग्य स्मरण तुम्हाला व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी चतुर्विध स्मरण होणं गरजेचं. मग ते स्मरण तुम्हाला माहीत करून घेण्यासाठी आपल्या गावी येणारे संत महंत पुस्तक आहेत, आणि ते पुस्तकातलं जरी समजलं नाही तरी समजून घेणं क्रमप्राप्त आहे. कारण आपल्याला वासनिक आदर, आज आपण वासनिकांचा आचार धर्म यावर बोलत आहोत, त्यामुळं हे सांगणं गरजेचं आहे की मूर्ती ज्ञान आपल्याला सर्वांना पाठच असायला पाहिजे. पण नाही जरी झालं, प्रत्येकाची प्रज्ञासारखी नसते, परंतु थोडं थोडं फार तरी त्यातलं तुम्हाला घेता आलं पाहिजे, त्याशिवाय ते स्मरण लेखी लागणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपण जे नाम शिकलेले आहोत, जे नाम म्हणतो ते आपले योग्य आहेत की नाही. 1-2-3 महिन्याला आपल्याला ते नाम आपल्या घरी येणारे वासनिक असतील, श्रेष्ठ कोणी ज्यांना सगळं कळतं तसे वासनिक असो का भिक्षुक असो, संत महात्मे असो, त्यांच्याकडून आपले नाम क्लिअर करून घ्यायचे. कारण नामच योग्य जर उच्चारलं गेलं नाही तर सगळं निष्फळ ठरणार. म्हणून मूर्ती ज्ञान आपल्याला माहित असणं, चतुर्विध स्मरण, आणि त्याचबरोबर प्रायश्चित्त विधी सर्वात महत्वाचा प्रायश्चित्त विधी आहे. कारण देवाने म्हटलेलं आहे बाई क्रियेची अनुताप पुरस्कार. जर आपल्या हातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक चुका होतात, आपल्याकडून कधी कधी कडवे बोलल्या जातात, आपल्याकडून कोणाचं अंतःकरण दुखवल्या जाते, कधी मुलांना आपण बेदम मारतोच आपल्या, किंवा शक्यतोवर तर वाणीवर कंट्रोल ठेवताच आला पाहिजे. नाही जरी झालं तरी प्रयत्न करायला हरकत नाही, एकदाच सगळं साध्य होणार नाही. परंतु प्रायश्चित्त विधी हा महत्वाचा आहे. प्रायश्चित्त करायचं म्हणजे पुन्हा सगळं करायची परवानगी असं नाही. प्रायश्चित्त केल्यानंतर आपण आपल्याकडून होणाऱ्या चुकाकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे की माझ्याकडून हे होते तर हे नाही व्हायला पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक प्रकारची हिंसा होती. हिंसा म्हणजे मग झाड उपटणे असू द्या, झाडताना कृमीची, मुंग्यांची हिंसा होणे असू द्या, किंवा काम करणाऱ्या बायांना आपल्याकडून काही बोललं जाते, घरात कुणाला काही बोललं जातं, हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला वर्षातून एकदा मोठं कुठं तरी जाऊन प्रायश्चित्त घेता आलं पाहिजे. आणि दररोज ज्यावेळेस आपण म्हणतो देवपूजेपुढे संध्याकाळी, तर ते पाठ केल्यासारखं न म्हणता क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा आपण म्हणतो, तर ते पाठ केल्यासारखं न म्हणता आपल्याला ते समजून उमजून ते शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडले गेले पाहिजे की मी हे प्रभू राजसी तामसी मी विकारी. आणि मग आपण ज्यावेळेस तामसी आणि राजसी विकारी म्हणालो, विकल्पी आणि हिंसकोमीच भारी, मग ही गोष्ट म्हणल्यानंतर लगेच राजस गुणाची वाढ होऊ द्यायची नाही, लगेच तामस गुणांची वाढ होऊ द्यायची. शक्यतोवर विवेक, संयम या अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी,
तर त्याच्यामध्ये यम जे आहे, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, तर ह्याचे आपल्याला पालन आपण करण्याचा आटोकाट प्रयत्न करायला पाहिजे. ते तर आमच्या स्वामींनी पण सांगितलेलं आहे. जरी तुम्ही गृहस्थ धर्म आचरत असाल तरी पण तुम्हाला गृहस्थ धर्म सुद्धा संयमानं आणि विवेकानं, कारण स्वामी काय म्हणतात, मोळीये जन्म दिले, शिवने दिले, रुमनीये दिले, मा एक जन्म इथं दिजो. इतके जन्म तुमचे झालेले आहेत, कारण आपण कृतयुगापासून जन्मात आलेलेच आहोत. जरी आता आपल्याला वाटत असेल, लोक म्हणतात की मनुष्य जन्म मिळाला आणि मग याच्यातला उपभोग का नाही घ्यायचा. तर तुम्हाला जर परमेश्वर कळाला, तो कळून घेणं गरजेचंच आहे. तुम्ही महानुभाव पंथात जन्माला आलात, तुम्ही महानुभाव पंथ स्वीकारला म्हणजे ज्ञान पाळी फिरण्याचा योग आलेला आहे. तुमच्या घरात, तुमच्या जीवाला, तुमच्या आत्म्याला तिथून आता उन्नतीकडे परमेश्वराला न्यायचं आहे, म्हणून ज्ञानपाळी फिरलेली आहे. मग देवाने सांगितलं काय, तुम्हाला हे जर समजलेलं आहे आणि तुम्हाला ज्ञान मी आता ज्ञानपाळी तुमच्यावर आलेली आहे, तर त्यावेळेस तुम्हाला विवेकानं आणि संयमानं हे जीवन कसं जगता येईल याकडे आपला कल असला पाहिजे, ना की आपण भोग विलासाकडे आपण रमल्या गेलो पाहिजे. ठीक आहे, काही गोष्टी काळाच्या गरज आहेत. आता बऱ्याच लोकांना सांगताना खूप जण मला असे म्हणतात की साधू लोकांजवळ मोबाईल नाही का, साधू लोकांजवळ गाडी नाही का, साधू लोकांजवळ हे नाही का. ठीक आहे, काळाच्या गरजेनुसार तसं वागावं लागणार आहे. आज आता साधू जो मोबाईल नसता तर मी तुमच्यापर्यंत पोहोचली असते का सांगा. आता मी जे बोलत आहे हे त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलमुळे किंवा माझ्याजवळ असलेल्या मोबाईलमुळे संवाद साधला गेला आणि तुमच्यापर्यंत येता आलं. परंतु त्याचा गैरवापर होऊ नये, आपल्याकडून नाही होऊ नये, त्यांच्याकडून नाही. आणि मला एक असं वाटते की आपण दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपली उंची आपण वाढवून दाखवू, कारण आचरण त्याचा धर्म सांगितलेला आहे. काय करायचंय तुम्हाला, त्यांच्या योग्यतेनुसार ते वागत असतील. तुम्ही आदर्श वासनिक होऊन दाखवा ना, आपण आदर्श वासनिक होऊन दाखवा, आपली उंची वाढवून दाखवा. आणि तुम्हाला आपल्या आत्म्याची उन्नती करून घ्यायची आहे, दुसऱ्याची करायची आहे का आपल्याला नाही. मग आपल्याला हे काय करायला ते काय करतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपली आपण उंची वाढवायची, आपल्या जीवाचा उद्धार आपण करून घ्यायचा. कारण नागदेवाचार्य काय म्हणतात की येणे अवतार जो उधरे तो काहीच नाही उधरे. आचार्य श्री नागदेवाचार्यांनी आम्हाला सांगितलं की या स्वामींच्या जीव उद्धरणाचा व्यसन असणारा हा अवतार आहे आणि तो आपल्याला नशिबानं भेटलेला आहे. मग त्या भेटलेल्या अवताराचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे ना. मग त्यासाठी त्यांनी जी सांगितली अस्तिपरी आपल्याला, ती अस्तिपरी जीवानं आचरायला पाहिजे आणि आपण प्रयत्न करायला पाहिजे, दुःख करायला पाहिजे. दुःख करून देवा तू मला कधी भेटशील, हे ते सगळं मला आहे देवा, पण तुम्हाला हे नको, मला तू हवास, हे दुःख आपल्याला वाटायला पाहिजे, अप्राप्ती भावायला पाहिजे. आणि जर तसं नाही तर मग आपलं स्मरण व्यर्थ जाणार. आपल्याला स्मरणाच्या वेळा जर देवाचं दुःख होत नसेल, देवाची अप्राप्ती, कारण आपण काय कर्म केलं असं वाईट की आपल्याला देव सोडून गेले. इथं हजर आज आपण बाईसासारखं, आचार्य नागदेवासारखं, औसासारखं, आपल्या नाथोबासारखं, त्यांच्यासारखं आपल्याला सन्निधान मिळालं असतं, परंतु आपल्याला ते मिळालं नाही. कारण परमेश्वर इथं श्री चक्रधर प्रभू अवतार इथं हजर असताना आज आहे, त्यांचा अवतार विद्यमान आहे आणि कदाचित येऊनही जात असेल आपल्यापर्यंत गुप्त, परंतु ते आपल्याला दिसू शकत नाही, ते आपलं दुर्भाग्य आहे. त्यासाठी आपल्याला दुःख वाटायला पाहिजे, जीवाला अप्राप्ती भावायला पाहिजे, तसं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. दुसरी आणखी महत्वाची गोष्ट आहे मंडळी, कोणी कोणाचे विशेष कुठं चोरून घेऊ नये, ही महत्वाची गोष्ट आहे वासनिकांसाठी. विशेष जर प्रसन्नता पूर्वक मिळाला तर त्यात प्रसन्नता राहील, अन्यथा जर तुम्ही कोणाचा विशेष घेतला कधी तर त्या माणसाची जी तळमळ आहे, ज्याचं ते विशेष गेला त्याचं दुःख ते प्रत्येक वेळेला, मग ती आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. म्हणून विशेष कधी चोरून करू नये, जबरदस्ती नाही घेऊ.
जबरी कोणाला मागून पण घेऊ नये. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, खूप ठिकाणी स्थानावर गोड पदार्थ, गोड पदार्थ साखर म्हणा, गाठ्या म्हणा, अर्पण करा तुम्ही फक्त. आणि अक्षता हा अविधी आहे. अक्षता टाकणे हा सुद्धा अविधी आहे, कारण त्या गोळा करताना खडबड होते ते. तर आम्ही जिथे हजर असलो तिथे लोकांच्या बोलण्याची तमा करता सांगत असतो. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की बालिस्त जे स्थानाच्या पाठीमाग ठेवलेलं असतं, बालिस्त उजेड थोडा कमी इकडे करा. तर बालिस्तालाच लोक दंडवत करतात. तर बालिस्त ही प्रतिमा आहे, जशी आपल्या सर्व मंदिरामध्ये गोपाल कृष्ण महाराजाची मूर्त ठेवलेली असते. तर हे कशासाठी असते की अन्य लोकांना कळावं म्हणून, बाकी त्याच्या मागे काहीच प्रयोजन नाही. तर आपण मंडळी त्या मूर्तीला नमस्कार करायचा नाही एवढं लक्षात राहू द्या, किंवा त्या बालिस्तालाही नमस्कार करायचा नाही. खूप जण करतात, बालिस्ताला हार घालतात, त्या अन्य मूर्तीला हार घालतात. नाही, आपण आपल्या स्थानाला वंदन करायचंय, आपल्या स्थानाला हार अर्पण करायचा. त्याचप्रमाणे जेव्हा आता स्थान आपण एक समजून घेऊ की स्थान म्हणजे काय. स्थान म्हणजे तिथे एक आसन स्थान असते, वस्ती स्थान, कुडी वस्ती, अवस्थान, मास्थान आणि स्थान. तर आसन म्हणजे काय की थोडा वेळ तिथे बसले, गोसावी आसन झाले आणि तिथून मग ते कुठेतरी गेले, ग्रामांतर करत होते स्वामी आमचे. मग एक रात्र जिथे असेल त्याला वस्ती स्थान म्हणायचे, आणि 2 रात्र असतील तर त्याला कुडी वस्ती म्हणायची. स्थान असेल ते 3 ते 12 दिवस त्याला स्थान म्हणायचं. अवस्थान असेल ते 1 महिन्यापर्यंत, आणि महास्थान असेल ते 1 महिन्यापेक्षा जास्त काळ जिथे वास्तव्य असेल मग 10 महिने, जसं वेरूळ म्हणा, डोमेग्राम म्हणा, पैठण म्हणा, सिन्नर म्हणा, हे महास्थान आली. तर असे हे आसनाचे हे आपले स्थानांचे प्रकार आहेत. आणि आपले जे धर्मग्रंथ आहेत, सप्त धर्मग्रंथ, काव्य गद्य ग्रंथ आणि पद्य ग्रंथ आहेत, आपले जे प्रमुख ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मूर्ती प्रकाश, उद्धव गीता, वच्चाहरण, सह्याद्री वर्णन, ज्ञानप्रबोध, रिद्धपूर वर्णन, शिशुपाळवध आणि रुक्मिणी स्वयंवर तसे सप्तग्रंथ सांगितलेले, त्याच्यात एक वाढवलेलं. आणि लीळाचरित्र तर पद्य ग्रंथामध्ये मुख्य स्मृतीस्थळ आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. सूत्रपाठ, दृष्टांत पाठ, तिन्ही स्थळ आणि बंद हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण हे जरी आपल्याला असं वाटेल की हे तर खूप सांगितलं, परंतु मी जेव्हा हे करायला निघालं तर कराल तर होईलच की गा स्वामींचं आमच्या वचन आहे. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं माहिती होईल, उपलब्ध होईल. तळमळ असेल तर बरोबर तुम्हाला, जर तळमळ असेल, एखादा ग्रंथ मनात असेल आणि तळमळ असेल, म्हणा हे वाचायला मिळालं नाही, मला पाहिजे, बरोबर तुमच्या समोर येणार. कधीतरी योग येणार, बरोबर योग येऊन परमेश्वर ते करून देतात, याचा मला स्वतःला अनुभव आहे. आणि हे जे ग्रंथ आहेत, ठीक आहे, सुरुवातीला लीळाचरित्र समजायला अवघड वाटते, ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण आमच्या स्वामींच्या लीळा आम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. ते जर नाही समजलं आम्हाला तर मग आमचं जीवन व्यर्थ आहे. कारण लीळा म्हणजे इतकं, त्याच्यात इतकं अमृत आहे की ते अनुभवानच कळणार. ज्यांना माहिती आहे त्यांचा काही प्रश्न नाही, परंतु ज्यांना माहिती नाही आतापर्यंत, ज्यांनी लीळा काय जाणल्या नाही, त्यांना हे जाणणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं जो वासनिक आहे तो परमेश्वराशिवाय अनेकाची वास पाहत नाही, त्याला अनिष्टाचा पोळ असायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडून चुका व्हायला नाही पाहिजे, किंवा हिंसात्मक कुठले धंदे आपण जे व्यापार करतो ते सुद्धा आपण असे नाही करायला पाहिजे. समजा कुक्कुट पालनासारखं हो, का ते कीटकनाशक औषध फवारण्याचं हो. आता इथं आणखी शेतकरी मंडळी म्हणतात तर
शेतकरी मंडळीला विनंती आहे की आपला धर्म आपल्याला कुशलतापूर्वक आचरता आला पाहिजे. मी जसं म्हटलं की संध्याकाळी दुःख करायला पाहिजे देवाजवळ, तर तुम्हाला पर्याय नसेल तरी पण आता ती सेंद्रिय शेती निघालेली आहे. सेंद्रिय शेतीला, सेंद्रिय फळबागाला, सेंद्रिय भाज्यांना याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट भाव आता मिळत आहे. एखादा वर्ष तुमचं नुकसान होऊ शकते, परंतु मला असं वाटतं की लिंबोळी खत किंवा हे जे शेणखत वगैरे आहे आपण याचे प्रयोग करून ते, मला काही जणांचं मी असं वाचलेलं सुद्धा आहे की त्याच्याच फवारण्या केल्या लिंबाच्या, कडुलिंबाच्या याच्या. तर हे जर आपण करून पाहिलं आणि स्वामींना विनंती केली शेतकरी बंधूंनी की देवा आम्हाला त्या हिंसेपासून तू वाचव, मी हा प्रयोग करायला निघालेला आहो, तर मला असं वाटतं की नक्कीच प्रार्थना फळाला येईल. आणि आपण एखादा आधी थोड्या शेतात प्रयोग करून पहा आणि नंतर जर तुम्हाला त्यात यशस्वीपणा तुम्हाला मिळाला, तुम्हाला त्यात फायदा झाला, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण शेतीला सेंद्रिय शेती करून पाहावी अशी शेतकरी बंधूंना मी इथून विनंती करते. आणि भल्याची चाड आपल्याला असायला पाहिजे, चांगलं करण्याची चाड असायला पाहिजे. फक्त माझ्या हातून होईल तितकं चांगलं झालं पाहिजे. परमेश्वरा एकमेकाचा द्वेष, मत्सर हे आपल्यात नाही आलं पाहिजे. कारण स्वामींनी जे सप्तव्यसनाचा त्याग सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये हे आलेलंच आहे. आणि ज्यावेळेस आपण दीक्षा घेऊ, आपल्याला दीक्षा घ्यायचीच आहे. कारण की आपण हिंदू धर्मातलं आधीच जर पाहिलं, पहिलेपासूनच राजे रजवाडे असताना पासून ते सुद्धा पहा तुम्ही वानप्रस्थ आश्रमाला जात होते, तिथून संन्यास आश्रम स्वीकारत होते. तर ते आपल्याला सुद्धा ते दुःखपूर्वक आपल्याला आळवून देवाला किंवा देवा मला हे घडव. दीक्षा म्हणजे वस्त्र पालट म्हणजेच संन्यास नाही, तर षड रिपुंचा न्यास करता आला पाहिजे आपल्याला. दीक्षा, संन्यास आणि अनुसरण हे 3 टप्पे आहेत. दीक्षा म्हणजे वस्त्र बदलून, प्रायश्चित्त करून वस्त्र बदलणे आणि केस काढणे, हा सुद्धा एक त्यागच आहे. कारण केसांना आपलं सौंदर्य दिसते, ते नष्ट होते आणि कपड्यात प्रत्येकाचा जीव असतो वेगवेगळे वस्त्र प्रावरण बलिदान करण्यामध्ये. त्याचा त्याग, एकाच प्रकारचे वस्त्र घालणे हा सुद्धा त्यागच आहे. मग तो त्याग झाल्यानंतर षडरिपुंचा न्यास करता आला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचा त्याग आपल्याला झाला पाहिजे. आणि अनुसरण, मग अनुसरण म्हणजे काय, तर आमच्या स्वामींनी सांगितले येथे म्हणितले ते की जे ते अनुसरण. मग येथे म्हणितले काय, मग देवांच्या ज्या आज्ञा आहेत, आमच्या स्वामींच्या आज्ञा ज्या आहेत, जे निषेध, जे विधी आहेत आणि जे निषेध आहे त्याचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला सूत्र स्वामींनी जे सांगितले 10.5 सूत्र आहे, त्या सूत्रातलं जे स्वामींनी सांगितलं हे करा आणि ते करू नका. आचार्य योग्यता विचारे दृढता स्वामींनी आमच्या सांगितलं, तर ते आपल्याला आपल्या जीवनात होईल तेवढं आणता आलं पाहिजे. 100% नाही आणता आले तरी आणण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे. कारण आपण हे नाही करू तर मग आपल्या जीवनाला, आपण जीवन तर कोणी जगत, तसं जीवन जगण्याला काय अर्थ आहे. आपल्या जीवनाला एक शिस्त पाहिजे, एक वळण पाहिजे आणि एक उद्दिष्ट पाहिजे, एक ध्येय पाहिजे. असं फक्त भोगविलासात रमणे आणि फक्त अर्थप्राप्तीसाठी जगणे हे जीवन नाही मंडळी. कारण हे जीवन जगत असताना तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. आनंद, आत्यंतिक सुख कशात आहे, आनंद कशात आहे, ते या परमेश्वर प्राप्तीशिवाय कुठल्याच गोष्टीत आनंद नाही. कारण याच्यात तर 1 धागा सुखाचा तर 100 धागे दुःखाचे म्हटलेले नाही. संसार करत असताना आपल्याला आपलं लग्न होते, लग्न झाल्यानंतर कोणाला पाहा तुम्ही मुलीच होतात, कोणाला मुलगी पाहिजे असते तर मुलंच होतात, कुणाला अपंग मूक बधिर मुलं होतात, कुणाचे मुलं हुशार असतात, कुणाचे अभ्यासातच हुशार नसतात, कुणाला अर्थार्जनासाठी पटकन नोकरी मिळते, कुणाला खूप झटाव लागते, कुणाला हे करत असताना शेती करणाऱ्या बांधवांना कधी भरपूर उत्पन्न होते, कधी होत नाही.
कधी व्यापार करणाऱ्या लोकांना तोटा होतो, कधी हे जे असं संसारात अनित्य जे सांगितलेलं आहे स्वामींनी, संसार अनित्य हे दीर्घ स्वप्न म्हटलेलं आहे. मग हे आपल्याला सहज साध्य होण्यासाठी, याच काहीच न वाटण्यासाठी, मग याच्यामुळे जे दुःख होतात माणसाला, जे त्रास होतो, मग या संसाराचा त्रस आणि नरकाचं भय या जीवाला वाटावंच लागतं. नाही तर मग तुम्ही पुनरुपी जन्म पुनरुपी मरण हे आपल्याला करतच राहावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर भक्तीत रममान व्हाल, मी असं म्हणत नाही की 24 तास तुम्ही करात म्हणून, पण परमेश्वर प्रत्येक आठवावा देवानी सांगितलेले, वंदे दिवस न होऊ द्यायचा नाही, जाऊ द्यायचा नाही, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकदा प्रातःकाळचं स्मरण आपल्याला घडणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ते सुद्धा विधीपूर्वक अनुष्ठान ज्याला म्हणतात ते व्हायला पाहिजे. सायंकाळी तुम्हाला पूजा अवसर व्हायला पाहिजे. झोपताना देवानं सांगितलं तुम्हा आसनी शयनी भोजनी परमेश्वर ओवावा की गा, तर तुम्हाला यावेळेस सुद्धा देवाला आठवता आलं पाहिजे. हे वासनिकाचं परम कर्तव्य आहे. आपण आता पाहिलं की स्थानाची आपल्याला जपणूक करता आली पाहिजे. तुम्ही जर हे करेल ते करेल, तुमच्या गावाजवळचे स्थान असतील, तुमच्या घराजवळचे असतील, तुमच्या परिसरातले असतील, तुम्ही त्याची जाऊन व्यवस्था पाहणे. प्रत्येक गावाला आज गरज आहे. आपल्या महानुभाव पंथातले 1650 तीर्थस्थान होते, तर ते आता जवळपास 1000च्या आतच आहे स्थान, कमी स्थान राहिली. सुंदर. तर मंडळी ही आपल्या वासनिकांचं परम कर्तव्य आहे. भिक्षुक काय करतील इकडे लक्ष देऊ नका. आपल्या सध्या आता या नांदेडच्या द्विज गोरक्षण स्थानाचा प्रश्न आहे. किती अनेक वर्ष झाले हा प्रश्न सुटत नाही मंडळी. मी या YouTube चॅनलद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करते. मागे मुलाखतीच्या वेळी सर्वांना आवाहन केलं होतं, परंतु मला काही कोणी कृती केलेली दिसली नाही. व्ह्यूअर्स खूप झाले, 4-5 हजारच्या वर गेले व्ह्यूअर्स, परंतु कृती का करत नाही कोणी? का बरं आमचं रक्त थंड झालंय का? का बरं आम्हाला असं वाटत नाही की हे माझ्या स्वामीचं स्थान आहे, मी त्याच्यासाठी काहीतरी करू? आता त्या रामानं रामसेतू उभारला, तर तिथं सगळ्या वानरांनी दगड टाकले आणि खारीने सुद्धा काहीतरी तोंडात धरून नेऊन टाकली वाळू, असं आपल्या वाचनात आहे. मग आपल्या महानुभाव पंथी तरुण मुलांना का बरं काही वाटत नाही की मी पण पंथासाठी काही करू? आता गरज आहे जिल्हा संघटन होण्याची, तालुका संघटन होण्याची, गाव संघटन होण्याची. ती आपण का करत नाही? तुम्ही प्रत्येक गावागावात संघटन करा. तुमच्याकडे 2 जरी लोक आले तरी तुम्ही आठवडी सत्संग घ्या. सत्संग घेतल्याशिवाय पर्याय नाही मंडळी. कारण तुम्ही सत्संगातून तुमचं संघटन होईल आणि आपोआप तुम्हाला, मी सांगते स्वतःचा अनुभव आहे माझा, राजकीय लोक तुमच्याकडे धावत येतात. एक लक्षात घ्या. कारण महानुभाव पंथी संप्रदाय भरपूर आहे आणि ज्यावेळेस तुमचं जिथे तुम्ही 4 लोक एकत्र याल आणि धर्मासाठी काही कराल, तुमची आपोआप लोक ते दखल घेतात. आणि मी आवाहन केलं होतं सर्वांना, आता आम्ही पत्र लिहून टाकत आहे. तर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि आता ते सार्वजनिक रस्ते बांधकाम मंत्री झालेले आहेत. आमचं द्विज गोरक्षण स्थानाचा जो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सुटलेला नाही, तर देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांनी आपल्याला रस्ता देऊ केला होता वाजेगावच्या पुलाच्या खालून. त्यासाठी त्यांनी निधी मंजूर केला होता, परंतु ते काम सरकार बदलल्यामुळे पुढे गेलेलं नाही. तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी अशोकराव चव्हाण यांची नांदेड इथे येऊन किंवा मुंबई इथे जाऊन तुम्ही आपण भेट घ्यायला पाहिजे आणि त्यांना आग्रह धरायला पाहिजे. ज्यावेळेस सगळ्या जिल्ह्यातून नवे तर उत्तर भारतीय लोक जे आहेत स्थानवर, त्यांनाही कोणाला मराठी समजत असेल तर माझं समजलं तर चांगलीच गोष्ट आहे. तरी पण मी हिंदीत सांगते की मैं उत्तर भारत के लोगों को भी यहाँ से आह्वान करती हूँ कि आप भी हो सके तो वहाँ दिल्ली में मोदी जी की भेंट ले लिया, अशोकराव चव्हाण के नाम
खत लिखे, उनको रजिस्टर्ड पत्र लिखे कि हमारा जो स्थान है नांदेड़ में द्विज गोरक्षण, उसका संवर्धन होना जरूरी है और उसका संरक्षण होना भी जरूरी है। उसके लिए हम आप सबसे अनुरोध करते हैं, ऐसे आप हिंदी भाषिक भी वहां से लिख सकते हैं आणि आपण सुद्धा इथं सर्वांनी त्यांना रजिस्टर्ड पत्रांचा मारा करा, भेटी घ्या, त्यांची भेट घ्या, पालकमंत्र्यांना म्हणा तुमच्या जिल्ह्याच्या, अशी मी इथून आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करते, विनंती करते। आणि जेही स्थान आहेत नांदेडचं तर आहेच, परंतु गंगापूर आहे, अचलपूर आहे, ते दक्षिण बेळलिंब आहे, सुरेगाव, भालगाव, कानडगावच्या तिथं मी जिथं पाहिले तिकडं झालेले आहेत ते तडगे, तर तिथं आपण स्थानवंदन करायला जातो, वापस येतो, परंतु परत जाऊन आपल्याला काही करता येते का, इकडं युवा वर्गाला लक्ष देणं आज गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे। नाहीतर मग स्थान तुमचे राहणार नाही, नंतर दुःख करण्याशिवाय काही होणार नाही। आणि त्याचबरोबर मी या मंचावरून तुम्हाला सर्वांना विनंती करते, सांगते आग्रहपूर्वक की आपल्या सर्वांना आपला देश सुद्धा महत्वाचा आहे, आपल्याला देशभक्ती असायलाच पाहिजे। आमच्या लहानपणी इतिहास शिकवणाऱ्या मॅडम असायच्या, अतिशय स्फुल्लिंग, आम्हाला असं वाटायचं की ते पंजाबचं सिंहलाला लजपतराय, झाशीची राणी, हे जे त्यांनी स्वातंत्र्य लढा झालेले आम्हाला जे वर्णन करू सांगितले, तुमचा देश सुरक्षित नसेल तर आपण आपला धर्मही आचरू शकत नाही। त्यासाठी आपल्याला आपली देशभक्ती सुद्धा, देशाला माझी गरज असेल तेव्हा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे अन्य लोकांकडे घृणास्पद नजरेनं पाहिल्या जाते कधी कधी, असं माझ्या पाहण्यात आलेलं, ते पाहू नये आपण। कारण आमचे स्वामी म्हणतात वैर्याचा देव तो काही दगडे हाणून पाडावा का म्हणून। तर एक समजा आपलं आणकयचं लेणं आहे, मी तुम्हाला सांगते वेरूळला एक उदाहरण देते, तिथं अन्य भिक्षू महात्मे बसलेले असतात, ते भगवे कपडे घालून, काय हरकत आहे आपण त्यांना तिथे गेला नमस्कार केला तर काय होत नाही, त्यांना चांगलं वाटतं, आपलं स्थान आहे तिथं, कुशलतापूर्वक धर्म आचरता आला पाहिजे, आपलं स्थान आहे तिथे त्यांना गोड गोड बोलायचं, जिथे ते असतील अन्य लोक आपल्या स्थानाजवळ तर त्यांना आपण छान बोलायचं, त्यांना नमस्कार करायचा, कारण तसं करावं लोक दाखवाच लागणार आहे। तुम्ही समाजा वेगळे आहात हे न दाखवता आपण ते आपल्यामध्ये ठेवायचं, आपल्याला फक्त आपलं धर्म संरक्षण करायचं, आपला धर्म। आणखी दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रसाद अन्य देवताचा खाऊ नये, का तर त्यामुळे आपल्याला मलिनता येते, त्याला पाप होत नाही, त्याला काही नाही, परंतु जो विधी आपण दररोज आचरतो त्या आचरण्यामध्ये आपल्याला जाड्य येते, स्मरण होत नाही, त्यामुळे कुशलतापूर्वक ते आपल्याला टाळता आलं पाहिजे। मग त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला माहित नाही ठीक आहे ना, मग दिला तर गपचूप घ्यायचा, हातात एखाद्या झाडाच्या तळाशी टाकून द्यायचा किंवा एखाद्या लहान लेकराच्या हातात टाकून द्यायचा, परंतु फटकन आम्हाला जमत नाही। आता समजा आता जुने झाले, आता आमची सगळ्यांना माहिती झालेली आहे तर त्यांना माहित आहे घेत नाहीत म्हणून, मग ते आम्ही उत्तर देऊ शकतो, परंतु प्रत्येक व्यक्तीला ते देता येणार नाही, तर त्यासाठी आपण कुशलतापूर्वक चालत नाही बुवा, किंवा काहीतरी कारण सांगता आलं पाहिजे, माझा आज उपवास होता त्यामुळे मी आज खाल्लं नाही, सकाळी जेवण झालेलं आहे, हे आपल्याला टाळता आलं पाहिजे, कारण अन्नानच सगळी मलिनता येते, एवढं लक्षात राहू द्या। सात्विक अन्न, सात्विक आहारच आपल्या पोटात गेला पाहिजे, हे महत्वाचं आहे। लग्नाला गेलं सत्यनारायण, मग तिथं नाही खायचं, नाही खायचं, कुशलता उपवास आहे म्हणून सांगून द्यायचं। मागे एकदा बघा एक पोस्ट फिरली होती सगळीकडे की मानव आपण ते प्रसाद का खात नाही, तर ती मग त्याचं कारण आता आपण जाणून घ्यायचं। आणि खूपच जर आता होतच नसेल तर मग काय करायचं की आपल्या ताटाला संकल्प सोडून घ्यावा लागतो। मग आता आम्ही तर घेतच नाही, काही घेतच नाही, तर मग आपल्या ताटाला संकल्प सोडून घ्यायचा, 5 नाम फुंकून घ्यायचे आणि ते ताट पूर्ण संपून टाकायचं, त्याच्यात परत पाणी टाकून ते पिऊन घ्यायचं, असं करावं लागते। आता माझ्यावर तर तशी वेळ येत नाही मला, पण आधीच नाहीच कधी,
मी येऊन देत नाही. आणि मग आता झालं तर मग तसं काय केलं तर माझ्या पोरांना मला सांगावं लागतं आता हे दुसरं एक तिकडे राहतो. वास्तुशांतीचं खाऊ नाही. अन्य लोक सुद्धा सांगतात आमची काशी झालेली आहे. हा, मग वास्तुशांती ती कोणत्या शांती असतात ते दुसरे असतात ना, कोणत्या शांती विधी ते नाही खाव. नाही हो, मग अंतिम संस्कार कधी कधी पाळावं लागतं. जाऊन आल्यानंतर आपलं घरी अंतिम संस्काराला आपण गेलो कोणाच्या घरी आल्यानंतर देवपूजा प्रसाद पाय धुवून स्नान करतात, कोणी पाय धुवून, कोणी आपण देवपूजा प्रसाद वंदन करायचा. नसेल आपल्या घरी प्रसाद कोणाकडे असेल तिथे जाऊन करावा. आणि मग नंतर आपण आपलं नित्यविधी देवाला दुःख करावं की आज मी अशा तामसिक ठिकाणी गेलो, देवा माझं रक्षण कर. आणि ते नाम तोंडात ठेवायचं. आम्हाला जर असा वेळ आला तर आम्ही सतत नामस्मरण करतो. सतत नामस्मरण करत राहायचं. अशा वेळा आता काही गोष्टी करावंच लागतात आपल्याला राहायचं म्हणजे. त्याला नाही कसं म्हणता येईल आपल्याला. आणि मुली आहेत, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, मुलींना आपण उपदेश देत नाही. परंतु त्यांना का बरं आपण ईश्वर भक्तीपासून वंचित ठेवायचं मला हे सांगा बरं. तुम्ही त्यांना हुंडा देता लाखो रुपये, त्यांना भारी भारीच्या वस्तू देता, सोनं देता, चांगला नवरा करून देता, आणि परमेश्वराचा संबंध का सांगत नाही त्यांना. मुलींना वंचित ठेवू नये. परमेश्वर सहाय्य करतात असं नाही. मी स्वतः अन्य घरी मला दिलेलं होतं. मी स्वतःचा अनुभव तिथे एक वेगळं चॅप्टर होऊ शकते, मी तुम्हाला सांगते. तर मी उपदेश घेतला 97 ला आणि माझ्या मिस्टरांनी घेतला 2012 ला. किती अंतर बघा. हा, तितके दिवस मला त्यांचा मनोधर्म सांभाळावा लागला. तर मग 97 बघा 15 वर्ष ते सगळं पारायण वगैरे आपलं करत होते, पण मध्येच त्यांना लहर यायची. कारण घरचे लोक म्हणायचे की ती आपल्या देवाचं करत नाही. आणि माझ्या मुलांना मी 12व्या वर्षी आदरणीय पूज्य देवेराज बाबा कपाटे परभणी यांचा उपदेश दिलेला. तर मग माझ्या मुलांना उपदेश दिला आणि मला होता. मी तर त्याच वेळेस अभ्यास सुरू केला जेव्हा उपदेश घेतला माझ्या गुरुबांनी मला तेव्हाच भोग दिला होता. तर मग योग कसा आला पहा की साहेब आमचे सरले 2017 ला. तर सगळ्या पंथानं तुम्हाला सांगते असं होत असते, हे अनुभव माझा. सगळ्या पंथानं त्यांचे दशक्रिया त्यांची विधी घेतली. आणि जाधववाडीच्या आदरणीय पूज्य मोठ्या बाबांचा त्यांना उपदेश मिळाला, आपोआप मिळाला. मला त्यांना घ्या म्हणता यायचं नाही. ती बाबासाहेबाजवळ गेले होते, तर तिथं त्यांना बाबांनी होऊन उपदेश दिला स्वतः बसा म्हटले. तर असं योग्यता असतं मंडळी. सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागतो, कारण हे आपल्याला हे परमेश्वर देव भेटवायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला त्रास होणारच आहे. मग बायका म्हणतात की मुलीला दुसऱ्याच्या घरी जायचं, मग कशाला तुम्ही वंचित ठेवू नका. ती तिचा विशेष कुशलतापूर्वक आलमारीत ठेवी, कुठेही ठेवेल. आणि त्या धर तुटल्या मुंग्याच्या दृष्टांताप्रमाणे चिटकून राहिली तर तिला परमेश्वर सहाय्य करतील. आणि नाही राहिली मग नाही होत सहाय्य. तुम्हाला गरज आहे मोक्ष प्राप्तीची, जीवाला गरज आहे. आद्यंती दैव मध्य पुरुष म्हटलेले. त्यामुळे हे तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे. आणखी आपल्यामध्ये जातीभेद मानायचं नाही, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आमच्या स्वामींनी त्या मातंगाचा लाडू घेतला. निळा एक मातंग येतो आणि तो म्हणतो की मला ते दैवत पाहिल्यावर जाणे नाही. त्याला स्वामीला भेटायचं असतं त्या मातंगाला. तर त्यावेळेस काय होते की मग स्वामी स्वतः पुढे जातात, त्याच्या हातातला लाडू घेतात. आणि त्या काळात 800 वर्षाखाली जेव्हा हे असं होतं की ब्राह्मण क्षत्रिय शूद्र दलित वर्गाला बाजूला टाकल्या जायचं, त्या काळात स्वामींनी महाजनांना सर्वांना मातंगाच्या हातचा लाडू प्रसाद म्हणून वाटलेला आहे. ही लीला अतिशय उद्बोधक आहे. आणि आपण सुद्धा ह्या स्वामींनी जे सांगितलं की स्वामींनी आचार करून दिलेला, आपला आचार, आपला शास्त्रोक्त आचार हाच आपला प्रचार आहे, एवढं लक्षात राहू द्या. स्वामींनी ज्यावेळेस सांगून दिलं की
हे तुम्ही पाळायचं नाही. कारण देवाने स्वामीने सांगितलं विकत पाहता प्रेत देहात उच्च नीच म्हणायचं नाही, श्रीमंत गरीब म्हणायचं नाही, काळा गोरा म्हणायचं नाही, भाजी विकली असं सुद्धा म्हणायचं नाही. हे जर आपण करत राहू, कारण ज्ञान आपल्याला मिळणं गरजेचं आहे. निदान आपला देह, आपल्याला अंतिकाचं दुःख, आपला जेव्हा प्राणोत्क्रमण होईल, आपला जीव या देहातून निघून जाईल, त्यावेळेस तो सुखकारकरित्या जायला पाहिजे, त्रास न व्हाव यासाठी तरी हे ज्ञान घेणं महत्वाचं आहे. कारण शेवटच्या यातना अतिशय आहे. शता सर्पाची वेदना एका रोमाच्या ठाई. 3.5 कोटी रोमावळी जी आहे आपल्या शरीरात, 3.5 कोटी रोमावळी आहे. ही रोमावळी इथं इतका त्रास होतो एका रोमाला, तर हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण नाही जाणलं, आपण हा जर भेदभाव करत राहिलो, मग आपल्याला प्रतिदेहाचे नरक होतील. आणि ते तर नरक म्हणजे आणखी एक वेगळाच भाग आहे. तुमच्या जीवाला अतिशय त्रास होतो ते नरक यातना भोगत असताना. आणि ते टाळण्यासाठी परमेश्वर आणि त्यांनी सांगितलेला आचार हे करणं, जे आता अन्य लोक गरुड पुराण लावतात ते माणूस मेल्यानंतर लावतात, तर त्या माणसाला जिवंतपणे त्या गरुड पुराणातल्या गोष्टी माहित होणं गरजेचं आहे. म्हणजे मग तो जीव त्या चुका करणार नाही. त्यामुळे आपल्याला उच्च नीच, श्रीमंत गरीब, गोरा काळा हे भेदभाव, जातीचा भेदभाव हा करायचा नाही, कधीच करायचा नाही. तुम्ही कराल तर मग तुम्हाला ते प्रतिदेहाचे नरक, ते यातना त्या प्रेतदेहाच्या भोगाव्या लागतील. कारण ते 12 ते 96 वर्ष पर्यंत त्याचा त्रास आहे. आणि तुम्ही जरी जीवानं किती करून पाहिलं, आम्ही पात्र घातले म्हणतील, तरी पण जीवानं जर खूप केलेले असेल तर त्याला काय होणार? मग तुम्हाला तर तो त्रास थोडसा काय त्या जीव म्हणजे ज्ञानी पात्रांनी घेतलेल्या ग्रासामुळे थोडं तुमचं हलकं होईल, पण तुमचे कर्म तुम्ही जे जोडले ते कसे काय नसण्यात जाणार? ते तर तुम्हाला पोळ पाहिजे, दुःखपूर्वक स्मरण पाहिजे आणि जिवंतपणे ह्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे, तर होणार नाही. त्यामुळे या गोष्टीला स्पर्श करणं गरजेचं होतं. कारण हे आपण खूप करतो आणि किळस आपली जात नाही. ती किळस नाचण्याचा प्रयत्न आपण करायलाच पाहिजे, त्याशिवाय ते साध्य होणार नाही. तर अशा पद्धतीने आज आपल्याशी संवाद साधला. आज आपण, मला जेवढं माहित होतं, काही विसरले असेल सांगताना, तेवढं मी आपल्याला सांगितलं. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की ईश्वराची तुम्ही लेकरे प्रेम करा परस्पर, हा जो स्वामींनी आम्हाला संदेश दिलेला आहे तो आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण देवाने सांगितले की परस्परे परम प्रीती कीजे, तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण ज्यावेळेस नागदेवाचार्याला स्वामी म्हणतात की तुम्ही देवमतीला का भेटून आले नाही, तर आम्ही वासनिकांनी भिक्षुकाला किंवा भिक्षुकांनी वासनिकाला न डावलता त्यांच्या जवळून जात असेल, घराजून जात असेल, तर आपल्याला दंडवत सुद्धा करण्याची एक संधी मिळायला पाहिजे. त्यांना आपण बोलायला पाहिजे, एकमेकात प्रेम रुजायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्म अभिमान, देशाभिमान हा आपल्या मनामध्ये आपण आपल्याला जागृत करता आला पाहिजे. एवढंच मला आपल्याला इथे सांगायचं होतं. आणि मी हे जे 2 शब्द सांगितले ते आपण शांतपणे ऐकून घेतले, याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद करते. आणि आदरणीय पूज्य तपस्वीराज दादांचे सुद्धा धन्यवाद देते. त्यांनी मला इथे आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. दंडवत प्रणाम. 2 शब्द म्हणणार आहे. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधर स्वामी चक्रधरा. तू सृष्टीचा मालक असता चराचरावर तुझीच सत्ता, देई अभय करा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम.